मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्ती दूत ॲप पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्याचबरोबर जी नवीन वेबसाईट आलेली ती सुद्धा बंद झालेली आहे। मग तुमचे फॉर्मचं जे स्टेटस आहे ते कसं पाहायचं आणि सर्वांचे फॉर्म अप्रूव्हल कधी होणार ते सविस्तर पाहणार आहोत। पाहण्याअगोदर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका। बघा आता तुम्ही जर ॲप ओपन केलं तर ॲपमध्ये तुम्हाला नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असं दाखवतं, म्हणजे नवीन फॉर्म तुम्हाला आता भरता येणार नाही। नारी शक्ती दूत ॲपहून तुम्हाला नवीन फॉर्म कुठून भरायचे, जी वेबसाईट आहे ज्या वेबसाईटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटला जायचं आहे, तिथं ladkibahn.maharashtra.gov.in त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुम्ही जर नारी शक्ती दूत ॲपवर गेलात तर नवीन तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, परंतु जे फॉर्म भरलेलं आहे त्याचं तुम्हाला स्टेटस पाहायला मिळेल। आता ladkibahn.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे तिथं जायचं, तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि तिथून फॉर्म भरायचा आहे। आता ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे स्टेटस जे फॉर्मचे आहेत हे अप्रूव्हल अनेकाचे दाखवत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्हल, ज्यांचं अप्रूव्हल झालं आहे तुम्हाला 3000 येऊन जातील 14 तारखेपर्यंत। 14 तारखेला पैसे येणार आहेत, 14 ते 19 तारखेत। बघा ज्यांचं इन पेंडिंग टू सबमिट असं स्टेटस आहे, इन रिव्ह्यू असं स्टेटस आहे, परंतु तुम्हाला SMS आला असेल अप्रूव्ह तर तुमचं त्या ठिकाणी अप्रूव्ह आहे। ज्यांचं डिसअप्रूव्ह आहे तर तुम्हाला कारणसुद्धा दिलेलं आहे की कशामुळे तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह आहे आणि जर एडिट ऑप्शन आला असेल तर तुम्ही एडिट करून घ्या फॉर्म, लगेच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल। 2 ताससुद्धा अनेकाचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। आता सध्याला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट चालू होत नाही आहे म्हणून तुमचे प्रॉब्लेम येत आहेत, परंतु 6 ऑगस्ट म्हणजे उद्याच्या दिवसापर्यंत शक्य आहे त्या ठिकाणी जे काही ॲप बंद पडलेलं आहे ते चालू होईल। दुसरं जी काही टेक्निकल साईट आहे ती साईटसुद्धा टेक्निकल मेंटेनन्ससाठी गेलेली आहे, त्यामुळे ती साईटसुद्धा उद्या नव्याने होईल, नव्याने अपडेट येईल आणि तुमचे सर्वांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह होतील। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।